अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाची समजल्या जाणारी दर्यापूर विधानसभेची सद्यस्थिती ही त्रिशंकू स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे। दर्यापूर मतदारसंघ हा एससी राखीव असल्यामुळे तेथील समीकरण अतिशय वेगळे आहे। दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो। या मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून आलेले प्रकाश भारसाकडे यांना नाईलाजास्तव हा मतदारसंघ सोडावा लागला होता। 2014च्या विधानसभेच्या काळात मोदी लाटमध्ये भाजपाचे उमेदवार प्रकाश बुंदिले यांनी बाजी मारली होती। मात्र 2019 येता दर्यापूर विधानसभेचे चित्र वेगळे दिसत आहे। यावेळी युतीचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या विरोधात भाजपाच्याच मात्र सध्या स्थितीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्या सीमा साळवे तर दुसरीकडे आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यात लढत होणार आहे। मतदारसंघातील मतदारांचा कौल बघता हे लक्षात येते की बुंदिले यांचा तुटलेला जनसंपर्क आणि त्यातच भाजपाच्या अंतर्गत वादाचा फटका यावेळी सीमा सावळेंना फायदा करणार, तर रमेश बुंदिलेची ही डोकेदुखी राहील। तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार बळवंत वानखडे हे 2014 मध्ये दुसऱ्या नंबरवर राहिले। त्यामुळे 2019च्या निवडणुकीत भाजपाचे फुटीरवाद, शिवसेनेमधील संभ्रम या सर्वांचा फायदा बळवंत वानखडे यांना होण्याची शक्यता आहे। या सर्वांचा सारासार विचार केला असता दर्यापूर विधानसभेची ही त्रिशंकू निवडणुकीत मतदार राजा कोणाला आपली पसंती बनवणार हे बघणे आहे। मात्र हे नक्की भाजपाला जर या मतदारसंघात हार पत्करावी लागली तर त्याचे कारण रमेश बुंदिले यांचा तुटलेला जनसंपर्क व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सीमा सावळे हे राहील। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।